नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरला खास. जारी झाले 3 महत्त्वपूर्ण GR. काय आहे पाहू आपण सविस्तर. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा विशेष खास ठरला आहे. खरं तर गेल्या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून नव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवा वेतन लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांमध्ये देखील नव्या वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. असे असतानाच आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे GR निघाले आहे. राज्य शासनाच्या विविध विभागाकडून हे GR जारी झाले आहेत. दरम्यान आता आपण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी झालेल्या या 3 महत्त्वपूर्ण GR ची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य कर्मचाऱ्यांसाठी जारी झालेले 3 महत्त्वपूर्ण GR. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग. राज्य शासनाच्या या विभागाकडून 3 डिसेंबर 2025 रोजी शासकीय मुद्रण, लेखा सामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट ब राजपत्रित अधिकारी वयाच्या 50-55व्या वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवेत राहण्यासाठी पात्रता आजमावल्याबाबत महत्त्वपूर्ण GR जारी करण्यात आला आहे. या GR नुसार संबंधित विभागातील 8 कर्मचाऱ्यांना सेवेत राहण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागाचा GR. महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागाने 3 डिसेंबर 2025 रोजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबद्दल जिल्हास्तरीय समिती पुनर्गठित करण्याबाबत GR काढला आहे. राज्यातील माजी सैनिकांच्या कल्याणार्थ उपाययोजना करण्याच्या संदर्भात महाराष्ट्र विधान परिषद नियम 189 अन्वये माननीय मंत्री माजी सैनिकांचे कल्याण यांचे अध्यक्षतेखाली विधान परिषद सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. सदर समितीचे विधान परिषद दिनांक एप्रिल 2006 मध्ये सादर केलेल्या अंतिम अहवालात सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबद्दल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक समिती गठीत करण्याबाबत शिफारस केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी असल्या कारणाने सदर समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती असणे गरजेचे असल्याने समितीमधील जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे ऐवजी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांना समितीचे सदस्य करण्याची तसेच महानगर क्षेत्रात पोलीस आयुक्तालय अस्तित्वात असलेल्या ठिकाणी संबंधित पोलीस आयुक्तांना समितीचे अध्यक्ष नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने गृह विभागाकडून हा महत्त्वाचा GR जारी करण्यात आला. यामध्ये समितीची रचना आणि मार्गदर्शक तत्वे या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचा GR. दिव्यांग कल्याण विभागाकडून 3 डिसेंबर 2025 रोजी दिव्यांगत व्यक्ती अधिनियम 2016च्या कलम 33(2) नुसार दिव्यांगांसाठी पद सुनिश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करणे आणि कार्यपद्धती विहित करण्याबाबत GR जारी करण्यात आला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.